नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्या गावरान कोंबड्यांसाठी या बघा या ठिकाणी कोंबड्या आहेत. तर आपल्याकडे कसं मोकळं सोडायला जागा नाही, त्यांना अर्ध बंदिस्त करायला. तर पूर्ण बंदिस्तमध्ये आपल्या प्युअर गावरांच्या कोंबड्या शेडमध्ये राहतात. दिवसभर बाहेर सोडायला आपल्याकडे जागा नाही, कारण की सर्व बागायत एरिया आहे मित्रांनो. त्यामुळे कोंबड्यांसाठी कुठं जागा अटकवावी बुवा. कारण की आमचा जो काही गोट फार्म आहे हा बघा, या ठिकाणी शेळ्या आहेत आणि तिकडे मागे तुम्हाला बोकड दिसत असतील ते दार आहे. तर बोकडांसाठी जे आम्ही हे मागचं शेड बनवलेलं आहे हे बघा. तर याच्याच अपोजिट हे कोंबड्यांसाठी शेड बनवलं, इकडं राहण्याची सोय, खोल्या वगैरे. तर कसं आहे, अर्ध बंदिस्तमध्ये आपल्याला सोडायला चान्स नाही. मग आम्ही काय करतो माहिती आहे का, आता प्युअर गावरानी तिला काही ना काही तर लागणार खायला. तिचा पूर्ण बंदिस्तमध्ये खाद्य खर्च एवढा येतो की गावरान कोंबडी परवडत नाही. तर खाद्य खर्च कमी करण्यासाठी आम्ही काय केलं आहे बघा, हे मार्केटमधून वेस्ट उचलून आणलेलं आहे. टमाटे, हे कोबी आणि हे आता काय कोथिंबीर, हे बघा टमाटे ते असं कोयत्याने तोडणं चालू आहे या पद्धतीने. आणि तिथे एक छोटीशी गव्हाण ठेवलेली आहे बोकडांची उरलेली, म्हणजे एक एक्स्ट्रा पल्ली होती माझ्याकडे लहान गव्हाण अशी बिल्लाची, तिच्यामध्ये आम्ही टाकून देतो असं, जेणेकरून मातीवर टाकलं तर माती वगैरे लागते आणि बराच खराब होतं भाजीपाला. मग त्यामुळे कसं त्या गव्हाणीत जर टाकलं ना तर कोंबड्या आवडीने खातात. मी तुम्हाला एक डेमो देतो, कापून दाखवतो बघा कसं कापतोय आम्ही. तर हे बघा, आता ही कोथिंबीर आहे, या पद्धतीने आम्ही बारीक करून घेतोय ती. हे बघा, पाटीमध्ये घेतलेलं आहे. एवढंच टाकू आता आपण. हा शेळ्यांसाठी चारा आहे मित्रांनो, हरिपत्ती, इथं काही जव आहे. हे बघा, आपले बोकड या ठिकाणी बसलेले आहेत सर्व. सकाळचा नाश्ता करून बसलेले आहेत, ते न्यारी झाली आहे त्यांची. आता जेवायला दुपारी भेटणार त्यांना, त्याच्यामुळे आराम करतात. हे बघा, तर हिरवा भाजीपाला एवढा आवडतो ना कोंबड्यांना. आता ही पाटी मी मध्ये घेऊन जाईल, तेव्हा तुम्ही बघायचं किती गर्दी करतील ते. हे बघा, लगेच जमा होणं चालू. आणि ही गव्हाणे, हिच्यात असा भाजीपाला टाकलेला राहतो, त्या ठिकाणी खाद्य भरलेलं राहतं. आता हे बघा, खाली टाकण्यापेक्षा असं याच्यात टाकून देतो. ते बघा, त्या ठिकाणी आता खाणं चालू होऊन गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही कसं आहे, मी सध्या तरी या महिन्यात तरी खाद्याचा खर्च खूप कमी करण्याचा प्रयत्न करतोय, झिरो करण्याचा प्रयत्न करतोय, पण झिरो खर्च होत नाही. कारण की कसं आहे, नुसत्या भाजीपाल्यावर ना कोंबड्यांची ग्रोथ होत नाही मित्रांनो. जसं मी करून पाहिलं, सुरुवातीचे 3 महिने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, सुरुवातीचे 3 महिने त्यांना ना पूर्णपणे खाद्यावर ठेवलं आहे, विकतच्या खाद्यावर ठेवलं आहे, तेव्हा एवढा ग्रोथ झालेला आहे. आता हा 4 महिन्याचा पक्षी, म्हणजे मार्चपासून त्यांना 4था महिना चालू झाला आहे. तर एक अनुभव मी असा घेतला आहे, जर पक्षी खाद्यावर राहिला तर ग्रोथ खूप फास्ट होते पक्ष्याची, एकदम फास्ट ग्रोथ होते. आणि जर भाजीपाल्यावर राहिला तर ग्रोथ कमी होते. पण भाजीपाल्यामध्ये कसं आहे, मार्केट वेस्टमध्ये खाद्याचा खर्च खूप कमी होऊन जातो, म्हणजे झिरो होऊन जातो, डायरेक्ट झिरो, आणि ग्रोथ थोडीशी कमी होऊन जाते. मग कसं ठरवलं आहे, दिवसभर त्यांना मार्केटचं वेस्ट द्यायचं आणि सायंकाळी यांच्यामध्ये खाद्य द्यायचं, म्हणजे जे काही पोट भरेल त्यांचं दिवसभर, आणि थोडीशी भूक जी बाकी असेल कुठे, तर ती तेवढं खाद्य खाऊन त्यांची ती भूक पूर्ण करतील, असं टार्गेट ठेवलं आहे मित्रांनो. आता बघा किती आवडीने खातात. हे बघा, टमाटे इकडे घेऊन आले ते. तर अशा पद्धतीने प्युअर गावरांचा आपला हा फार्म आहे मित्रांनो. एकही पक्षी याचे तुम्हाला मिक्स सापडणार नाही. मिक्स सापडला तर तुम्हाला 10 पक्षी फुकट देऊन टाकेल मी. तर अशा पद्धतीने आम्ही प्युअर गावरांवर काम करतोय. जर कुणाला प्युअर गावरांची भविष्यात पिलं लागलीत तर 100% त्यांनी आम्हाला 8481805000 या नंबरवर संपर्क करा. त्यांना पिल्लं अवेलेबल करून दिले जातील. आणि जर कुणाला कोंबडे लागत असतील, बघा कोंबडे खूप झालेले आहेत या बॅचमध्ये, ठोक कोंबडे भरपूर झालेत, एक 35-40 कोंबडे होऊन गेलेले आहेत 100मध्ये. तर कोंबडे जर तुम्हाला लागले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला कोंबडेसुद्धा पुरवले जातील. मित्रांनो, पिल्लं ऑर्डर करण्यासाठी 9082628088 या नंबरला संपर्क करावा. तुम्हाला पिल्लंसुद्धा दाखवतो मी. आता ही बघा, ही प्युअर गावरांची पिल्लं आहेत. एक बॅच गेलेली आहे, काल परवाच एक बॅच सोडून आलो आहे मी. एक 100 पिलांची बॅच गेलेली आहे. आणि आता हे मी माझ्या 40-50 पिलं असतील मित्रांनो. अजून पिलांची क्वालिटी बघा,
एक 7-8 दिवसाचा माल आहे, हा 10 दिवसाचा माल आहे, थोडासा मोठा, आणि काही 7 दिवसाची पक्षी आहेत. पिलू बघा किती छान आहेत, एकदम ॲक्टिव्ह पिलू राहतात मित्रांनो आपल्याकडे. तर जर तुम्हाला भविष्यात पिल्लं लागले तर 8484810500 या नंबरला कॉन्टॅक्ट करा, किंवा 908262 8088 या नंबरला जरी कॉल केला तरीसुद्धा मी तुम्हाला पिल्लं अवेलेबल करून देईल. आणि घरपोच हवे असतील तर घरपोचसुद्धा देईल, फक्त पेट्रोल पाण्याचा खर्च तुमच्याकडून काढील मित्रांनो, एवढाच विषय राहतो. पिल्लं तुम्हाला रिजनेबल रेटलाच दिले जातील. आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही आयडिया असतील, काही कल्पना असतील तुमच्या डोक्यामध्ये, त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून सुचवा. धन्यवाद.